काय मग सोलापूरकर कसं वाटतंय तुम्हाला? साताऱ्यामध्ये येऊन कसं काय बे कसं वाटतंय? मस्त बे. आज आम्ही आलो वॉटरफॉल बघायला. कुठला रे? ठोसेकरचा? हो, तुला एक गंमत दाखवू. हे काय बघ. दाखवते? वॉटरफॉल दाखवते? नाही ते बघ ना. बघ बघ मी किती झूम केलंय बघ. बघ वॉटरफॉल क्लिअरिटी रे, बघ. बाकी काय? आता बघ हे लोक दिसतायत का? दिसले हा, का? दिसले दिसले दिसले? काहीतरी फोटोशूट करते ते. हो चाललंय त्यांचं. आता बायकोचा सल्ला ऐकून घ्या. तर जे उरलेलं म्हणजे हे जे संपलेलं रॅपर असायचं टाकू नका. पाण्याची बाटली टाकू हा, चांगला संदेश देते बघा. नका. बस, तेवढंच कचरा करू नका, कचरा सोबत घेऊन जावा. तिथं बघतो असं टाकले. हे खायचे पॅकेट वगैरे असे टाकू नका. हे बघा, हे आपण चांगला नेचरचं वाट लावतोय बघा. बघितलं की ठीक आहे. तर आज आम्ही थांबलोय साताऱ्यामध्ये. हा. अनप्लॅन्ड होतं आमचं, बिलकुल प्लॅन नव्हतं थांबायचं, बट अशा काही गोष्टी झाल्या आमच्यासोबत की आम्हाला इथे थांबावं लागलं. हो, गाडीवरती पडलो पण. पडलो इन सेन्स नाही असं जो म्हणजे थोडंसं गाडी स्लिप झालं, स्लिप झाली होती. चिखलामध्ये. So, हा चिखलमध्येच आम्ही हे झालो. नशिबाने मी एक्स्ट्रा ड्रेस कॅरी केलं होतं, ह्याचा एक टी शर्ट कॅरी केलं होतं. मुलींचं हे प्लस पॉईंट आहे नेहमी, ते एक सगळं दिवसाचं सिस्टमॅटिक असतं. मुलांचं काय कुठं फिरायला गेलं नाही गेलं तिथं आदत गेलं तिथून मागे येतील. असलं तरी म्हणजे मुली एक दिवसाचा ट्रिप असलं तरी 2 कपडे घेतात. हो. सो ते मी केलं होतं. सो पण आता काय सांगत आता आपण राहिलो इथं साताऱ्यामध्ये. आज ती तिच्या सातारा म्हणजे आता तिचं सासरवाडी आहे, ती आहे सोलापूरची. तर ती आज पहिल्यांदा साताऱ्यात आली. साताऱ्यामध्ये प्रॉपर सिटीमध्ये सातारा सिटीमध्ये मी पहिल्यांदा आली हो. आहे. सो आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत की इथलं जेवण कसं आहे. मी खूप सारे रिव्ह्यूज पाहिले इंस्टाग्रामवर. मग नंतर मी हे डिसिजन घेतला की हा आपण इथं एकदा ट्राय करूया आणि तुम्हाला पण हे तिथं गेल्यावरती आम्ही सांगू की कसा टेस्ट होता आणि ऑनेस्ट रिव्ह्यू देऊ त्या हॉटेलबाबत. खूप भूक लागलेली. फायनली प्लेट आलाय. मटन तर खूप छान आहे. वा वा वा. हे बघा कसं खात आहे. आले भाकरी पण, गरम गरम भाकरी. मी बघा कशी खाती आहे. भात आलाय बघ, तुकडा राईस आहे, छान आहे. तुला तर आवडला होता ना खूप? हो खूप आवडलेला. प्लीज आणून दे परत मला पुण्यात आता. वेगळाच राईस आहे. आलोय साताऱ्यामध्ये. फेमस कंदीपेढा आहे सातारचा. अरे बघा, बायको घेते सातारचे कंदीपेढे. तिला सांगितलं इथलं फेमस कंदीपेढे आहे, तर लगेच घेण्यासाठी गेली आहे बघा. चालू आहे तिथं काहीतरी घेण्याचं. बघूया काय म्हणते. हॅलो गाईज, तर आम्ही आता इथे या हॉटेलला जाऊन आलेला आहे आणि त्याचं नाव प्रभाळीच. तर आम्ही तिथे जेवण केलं आता आणि आम्ही दोघं रेट करणार आहे त्यांच्या प्रत्येक जे काही डिशेस आहेत त्याला. तर बेसिकली पहिला आहे भाकरी. भाकरीला किती रेट करशील? तर आधी त्याच्यात मी सांगतो थोडं. हिने थोडं नेटवरून मी दबलो होतो, त्याच्यामुळे मी थोडं आराम करत होतो. तर तिने तोपर्यंत बघून ठेवलं होतं मी असं या ठिकाणी जायचं आपल्याला. तर तिने नाव हॉटेल वगैरे शोधून ठेवलं होतं. जेवण छान होतं. काय असं एवढं पण चांगलं एवढं पण वाईट असं नाही, नॉर्मल. हा, मीडियम. म्हणजे गर्दी बरीच होती तिथं, लोक येत होते. भाकरे वगैरे त्यांचे छान होते. गरम गरम जेवण. मी थोडक्यात सांगतो मला काय काय कमी वाटलं. एक तर मला त्यांच्या रस्त्यामध्ये थोडं तिखट कमी वाटलं. तिखट थोडं जास्त पाहिजे होतं. म्हणजे आमच्या तिकडे तर थोडं तिकीट जास्त असतं. नॉनव्हेज मध्ये थोडं तिकीट पाहिजेच, कारण तिकीट शिवाय मजा नाही. हा, आपण नॉनव्हेज खाताना तोंडाला घाण येतं माणसाचं, माहिती आहे का आपल्या तिकडं. तर तेवढं तिखट कमी होतं. आणि ते जे भाजी होतं ना पातळाची, ते थोडं टोमॅटोचं प्रमाण जास्त होतं, ते आंबट लागत होतं. बाकी भात तर छान होता. इंद्रायणी तुकडा राईस होता, तो छान होता. बाकी सगळं चांगलं होतं. आणि मटन क्वांटिटी पण छान होती, ते पण मला खूप आवडलं. क्वांटिटी खूप चांगली होती आणि खूप मला तरी भात खूप 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 जास्त आवडला. हो, ते 3 प्लेट खाल्ल्या भाजी. छोट्या छोट्या होत्या त्या. एवढेच भूक लागली होती. मला खूप भूक लागली होती, मला कंट्रोल होत नव्हता म्हणून. आणि मुळात ते रस्सा ग्रेव्ही, मी फक्त रस्सा घेतला कारण मी मटन चिकन काहीच खात नाही. सो मी रस्सा प्रिफर केला. आणि रस्सा मला इन शॉर्ट टोमॅटोचं हे वाटत होतं, टोमॅटोची जी आमटी आपण घरी करतो त्या टाईपमध्ये वाटत होतं. थोडं आंबटपणा जास्त होता. आंबटपणा जास्त होता कारण टोमॅटो जास्त होता, जो की नॉनव्हेज मध्ये नाही पाहिजे. नॉनव्हेज मध्ये नंतर थोडं झणझणीतच पाहिजे. तर तसं नव्हतं. दॅट इज वन थिंग. बाकी सगळं व्यवस्थित आहे. मी 10 out of 8 रेट करते. तू? मी 10 out of 7. ठीक आहे, फाईन. तर आमचा एक्सपिरियन्स तसा ओके होता. हे तुमच्यासाठी आम्ही रिव्ह्यू करतोय की यापुढे जर तुम्हाला कुठे जायचं असेल किंवा तुम्हाला तर तुम्ही तिथे जाऊ शकता. तुम्ही जाऊ शकता. आमचा एक्सपिरियन्स आम्ही सांगितलं होतं. जे काय गोष्टी होत्या ते मी सांगितलं क्लिअरमध्ये. एवढंच माझं तेवढंच आहे. बाकी तुझं? माझं मग ठीक आहे, चालेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि असा सपोर्ट करा आम्हाला. असे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ आम्ही, नवीन व्हिडिओज. आणि पाहत राहा हॅपी टू.